नमस्कार मंडळी, माझी मम्मी आणि तिच्या मैत्रिणी सर्वजण आलेले आहेत कोळगिरी येथे, म्हणजे की भैरवनाथांच्या दर्शनासाठी. बघू शकता सर्वजण उतरत आहेत. बघा आमचा कोळगिरीचा हो किती मस्त आहे. तिथं बायका जेवण करायला बसलेल्या आहेत बघा. मंडळी ह्याची स्थापना जी आहे 11व्या शतकामध्ये झालेली आहे असं म्हटलं जातं. आणि येथे भैरवनाथांची मूर्ती आणि 2 प्राचीन शिवलिंग आहेत, ज्यांना भक्त मोठ्या श्रद्धेने पुजतात. मंडळी, डोंगरावर वसलेले हे मंदिर शांतता आणि निसर्गानं भरलेलं आहे. व्हिडिओमध्ये बघूनच मंडळी तुम्हाला पण लक्षात आला असेल, तर श्रावण महिन्यामध्ये इथं गुडाळ यात्रा होते, कुस्त्यांच्या स्पर्धा होतात, तर नवसाला पावणारा देव आहे असंही मानलं जातं. तर एकदा तरी या पवित्र स्थळी मंडळी भेट अवश्य द्या. कोळगिरी तुम्हाला शांततेत अनुभव नक्की देईल. आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आलेलो आहे, तर मम्मी पण दर्शन घेणार आहे. तर बघू शकता समोर जे आहे ते श्री भैरवनाथांची मूर्ती आहे. तर इथं पूजन आता करणार आहेत सर्व.